सावरा रस्त्याचे बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या साठेलुटीमुळे दर्जाहीन रस्ता उठला नागरिकांच्या जीवावर। बांधकाम विभागाने जर रस्ता दुरुस्त न केल्यास रस्ता जाम करू आंदोलन, नागरिकांचा इशारा। अकोट तालुक्यातील बातमी। सावरा ते वडाळी देशमुख या स्थानिक नागरिकांना मुख्य बाजारपेठेत व शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीत काम करायला जाण्या येण्याकरता एकमेव हाच रस्ता आहे। दर्यापूर रोडवरून अंजनगाव रोडवर व अंजनगाव रोडवरून कुटासा दहीहंडा ते अकोला जाण्याकरिता हा मुख्य शॉर्टकट रस्ता आहे। रहदारीचे प्रमाणात वाढ होत असून गेल्या 5 ते 6 महिन्यात लगत आमदार निधीमधून लाखो रुपयांचे या रोडचे डांबरीकरणाचे काम झाले। या मुख्य रोडवर जो सावरा या गावाकडून येत असताना पहिला पूल लागतो त्या पुलावर गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून काम अपूर्णच रखडलेले आहे। त्यात समोरील दुसऱ्या पुलावरील काम नुकतेच झाले असून पूर्णतः साईडचा भाग खचून आहे। रोडच्या मध्यभागाला मोठी खड्डे पडले आहेत। या रोडवरील केलेल्या कामाच्या ठेकेदाराने रोडच्या साईड काही ठिकाणी अजूनपर्यंत भरल्या नाहीत। यावर बांधकाम विभागाचे कर्तव्य कुठे पार पाडत आहेत? इंजिनियर स्पेशल ठेकेदाराकडून कामाचे इन्स्ट्रुमेंट नुसार काम करून घेणे याकरता असून ही दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाची परिस्थिती निर्माण होत असेल तर याला कारणीभूत संबंधित बांधकाम विभागाचे साठेलुटेपणाचा हा भाग जनतेपुढे येत आहे। बांधकाम विभागाच्या इंजिनियरने या कामावर का लक्ष दिले नाही व एवढा मोठा निकृष्ट रस्ता तयार झाला तरीही दुरुस्ती का केली नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत। सुरुवातपासून कितीतरी तक्रारी या रोडच्या झाल्या असून असंख्य वाहनधारकांचे अपघात या रोडवर झाले आहे। कापसाचे भरलेले ट्रॅक्टर पलटी झाले, येणाऱ्या मजूर वर्गाच्या गाड्या इथं त्यांची पलटी होऊन चाके सुद्धा तुटली आहेत। या बेढंगी जीव घेणाऱ्या बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार आहे, असा येथील स्थानिक शेतकरी व नागरिकांचा संतप्त रोष व्यक्त होत आहे। माजी जीप सदस्य गजानन पुंडकर व नंदकिशोर गोरडे यांनी रस्त्याच्या त्रुटीची कल्पना उपअभियंता सुलताने व संबंधित इंजिनियर ताठे यांना दिली होती, तर यांनी 2 दिवसात काम कंप्लीट करायचे आश्वासन दिले आहे। IB7 न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाजन। वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे। निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे। तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत। मोठमोठे खड्डे हे सावरा वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत, तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहे। सावरा ते वडाळी देशमुख या रस्त्याचं काम करण्यात आलं। सदरू काम सुरू करतानाच जिथं जिथं मिस्टेक होती त्याची कल्पना उपअभियंता सुलतान साहेबांना दिली होती, परंतु आज रस्त्याचं काम पाहिलं असताना असं निदर्शनास येते की त्या रस्त्यावर 2-4 ठिकाणी चांगले मोठे गड्डे आहेत। गड्डे पडल्यामुळे एक ट्रॅक्टर पलटी झाला, एक ॲटो पलटी झाला आणि समोरचा जे का पुलाचं क्षतिग्रस्त झालं, पूर्ण पूल कोसळून पडला। म्हणजे डायरेक्ट जर एखादं वाहन आलं तर ते डायरेक्ट त्या नदीतच जाते, अशी पोझिशन आहे। आणि हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं वाटते झालेलं कुठं की याची दखल याबाबत तट्टे साहेबांशी चर्चा केली। त्यांनी आश्वासन दिलं की 2 दिवसात सावऱ्याचं काम सुरू करण्यापूर्वी मी हे काम करून देतो, असं त्यांनी मला आश्वासन दिलं। जर त्या 2 दिवसात काम नाही झालं तर पुढचा पवित्रा आपण उचलू। मी नंदकिशोर गोरडे, सामाजिक कार्यकर्ता, वडाळी देशमुख। वडाळी ते सावरा जो 5 किलोमीटरचा रोड बनलेला आहे हा गेल्या वर्षी खडीकरण झाला व तदनंतर डांबरीकरण झाला, परंतु खडीकरण आणि डांबरीकरण करत असताना यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं सामान्य जनता नेहमीच ओरडते। परंतु प्रत्यक्ष या रोडवर पाहिलं असता अक्षम्य असे खड्डे पडलेले आहेत। एक खड्डा तर असा आहे की त्यात ट्रॅक्टरसुद्धा पलटी झाला काल व अनेक वाटसरू येणार जाणार या रोडवर पडलेले आहेत। मी परवाच्या दिवशी माझी स्वतःची 2 व्हीलर घेऊन इथं पडलेलो आहोत आणि माझ्या टोंगळ्यालासुद्धा दुखापत झालेली आहे, परंतु BC या जीव घेण्या प्रकाराकडे कुठलेच लक्ष नाही। अक्षम्य ही BC लोकांच्या जीवावर उठलेली आहे। ठेकेदारांनी जो मलिदा खायचा होता तो खाऊन गेला, परंतु BC यामध्ये काहीतरी साटेलोटे आहे असेच आम्हा सामान्य जनतेला वाटते आहे।